नमस्कार, जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज मी दोन प्रकारच्या बनाना स्मूदी बनवणार आहे। तर त्यासाठी इथे मी 8 ते 9 मनुके घेतलेले आहेत, 4 काजू, 4 बदाम आणि इथे मी 4 ते 5 खजूर घेतलेले आहेत। आता मी सर्व एका बाउलमध्ये काढलेले आहेत। आता मी याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतत आहे आणि हे 15 ते 20 मिनिट मी भिजवण्यासाठी ठेवणार आहे। इथे बघू शकता 15 ते 20 मिनिटांमध्ये हे थोडेसे मऊ झालेले आहेत। तुम्ही याच्याऐवजी जर रात्रभर भिजण्यासाठी ठेवले तरी चालतील। मी इथे पटकन बनवत आहे, तर 15 ते 20 मिनिट भिजवून घेतलेले आहेत। तर आता काय करायचं आहे, हे भिजलेले सर्व साहित्य आहे ते या मिक्सरच्या भांड्यात टाकते। यानंतर याच्यामध्ये मी इथे एक बनाना घेतलेला आहे, केळी घेतलेली आहे, एक केळी याच्यामध्ये टाकलेली आहे। यानंतर इथे मी 1 चमचा मध घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मध कमी जास्त करू शकता। इथे मी पाऊण ग्लास दूध घेतलेला आहे, तर हे थंड दूध आहे। आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, तर थंड दूध घेतलेलं आहे आणि हे पाऊण ग्लास दूध आहे ते याच्यामध्ये ॲड केलेलं आहे। आता आपण हे मिक्सरला याची स्मूदी बनवून घेऊया। तर इथे मी मिक्सरला छान स्मूदी बनवून घेतलेली आहे। आता ही बनाना मिल्क स्मूदी आहे ती मी सर्व करते। सर्व करण्यासाठी इथे मी 1 काचेचा ग्लास घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये हे तयार स्मूदी आहे ती सर्व करत आहे। तर इथे बघू शकता आपली बनाना मिल्क स्मूदी छान तयार झालेली आहे। आता मी दुसऱ्या पद्धतीची बनाना स्मूदी बनवणार आहे। त्यासाठी इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, 1 केळ टाकत आहे। यानंतर याच्यामध्ये पाऊण ग्लास दूध टाकत आहे। इथे मी कोको पावडर घेतलेली आहे, तर 2 चमचे कोको पावडर टाकायची आहे। इथे मी व्हॅनिला इसेन्स घेतलेला आहे, अगदी थोडंसं व्हॅनिला इसेन्स यात टाकायचं आहे। इथे मी 1 चमचा मध घेतलेला आहे। आता आपण हे मिक्सरला छान याची स्मूदी बनवून घेऊया। इथे बघू शकता इथे आपली चॉकलेट बनाना स्मूदी तयार झालेली आहे। आता आपण ही सर्व करण्यासाठी घेऊया। सर्व करण्यासाठी इथे मी 1 काचेचा ग्लास घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये ही आपण तयार केलेली बनाना स्मूदी टाकूया। इथे बघू शकता मस्त अशी आपली चॉकलेट बनाना स्मूदी तयार झालेली आहे। तर इथे बघू शकता आपल्या दोन्हीही बनाना स्मूदी आहेत ते छान तयार झालेले आहेत। बनाना स्मूदी गार्निश करण्यासाठी मी इथे बनाना स्लाइस वापरलेले आहेत। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर। तोपर्यंत मस्त खा, हेल्दी रहा। नमस्कार।